ज्ञानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। मानवी जीवनाचं कल्याण कशात असेल तर स्वस्वरूपाची ओळख करून घेणे, मी कोण आहे याचा शोध घेणे। इतर शिष्य प्रश्न करती, ब्रह्म कैसे असते म्हणून पुसती। माझे तैसे पुसणे नोहे स्वानंद मूर्ती। ब्रह्माहून माझे काही खोळंबले नसे, मी कोण आहे हे जाणतू नसे। ते मज जाणवा गुरु स्वामिया। मन्मथ माऊली आपल्या अनुभवानंद ग्रंथात म्हणतात की गुरु महाराज की इतर शिष्य प्रश्न करतात, ब्रह्म कसा आहे म्हणून विचारतात, पण माझं विचारणं तसं नाही। ब्रह्माहून माझे काही खोळंबले नसे, कारण ब्रह्म कसा आहे हे जाणून घेण्याची माझी इच्छा नाही। मी कोण आहे हे मला आधी जाणवा। मी कोण आहे हे जर मला कळालं तर मग ब्रह्माला पाहणारा कोण आहे हे कळेल। अशी ही स्वस्वरूपाला जाणून घेण्याची गुरु परंपरा आहे। सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आम्ही कितीही ग्रंथ वाचले, कितीही ग्रंथ श्रवण केले, तरी गुरु चरणावर समर्पण आणि गुरुवाणीवर विश्वास या दोन गोष्टीशिवाय आम्हाला आमची ओळख होणार नाही। याकरिता आपल्याला मानस पूजेला बसायचं आहे। मानस पूजेमध्ये सद्गुरुनाथाचं दर्शन, चरणाचं पूजन आणि गुरुमुखानं जीवाला शिव करणारं शिवयोग शास्त्र श्रवण करायचं आहे। आपण सर्वजण मानस पूजेसाठी बसूया। पवित्र आसन टाकावं, त्या आसनावर सुखासनामध्ये बसायचं आहे। पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे, दोन्ही हात सरळ आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आहेत, तळ हात आकाशाकडे करायचे आहेत। पहिलं बोट तर्जनी अंगठ्याला लावायची आहे आणि मध्यमा, अनामिका आणि करंगळी खाली सोडायची आहे। अंगठा हे परमात्म्याचं प्रतीक आहे आणि पहिलं बोट तर्जनी हे जीवाचं प्रतीक आहे। जीवानं सत रज तम या त्रिगुणाचा संग सोडून प्रकृतीचा स्वामी असलेल्या परमात्म्याशी शरणागती करायची आहे। अशी चिन्मुद्रा धारण करून डोळे मिटून घ्यायचे आहे आणि मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे। आपण सर्वजण या ज्ञान पहाटेमध्ये, या गुरु पहाटेत अज्ञानाच्या झोपेतून जागे झालेलो आहोत। लिंगार्पित जलानं स्नान करून आमच्या देहाचे त्रिविध ताप निघून गेलेले आहेत। मनाचं मालिन्य निघून गेलेलं आहे। शिवपाठानं वाणी पवित्र झालेली आहे। इष्टलिंग पूजेनं देह पवित्र झालेला आहे। गुरु मंत्राच्या जपानं मन पवित्र झालेलं आहे। असं त्रिकरण युक्त
शुद्ध ज्ञान काया घेऊन आम्ही गुरु दर्शनाला वीरमठ राजूर येथे आलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला तेथील दिव्यतेचा, परम शांतीचा, परम आनंदाचा अनुभव येत आहे. जी भूमी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजींच्या पदस्पर्शानं पुनीत झाली, राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्या वास्तव्यानं पावन झाली, ती भूमी प्रवेश केल्याबरोबर आमच्या चिंता, दुःख सर्व दूर झालेलं आहे आणि परम शांतीचा आम्हाला अनुभव येत आहे. संत जेथे वास्तव्य करतात तेथील अणु रेणू पवित्र होतात, पावन होतात. कणाकणामध्ये परम शांती भरलेली असते. ही शांती, ही अनुभूती शुद्ध अंतकरण असल्याशिवाय होत नाही. आता आम्ही मठामध्ये आलेलो आहोत. मठातील नळाची तोटी चालू करून हात, पाय, तोंड स्वच्छ धुतलेले आहे. मठामध्ये तेथे विभूती ठेवलेली आहे. ती विभूती आम्ही तिन्ही बोटाला लावलेली आहे आणि लिंगार्पित करून कपाळावर धारण केलेली आहे. शिवाय नमः म्हणून विभूतीच्या बाजूला गुरु माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकावर आम्ही अत्यंत नम्र शुद्ध भावानं नतमस्तक झालेलो आहोत. मठामध्ये विशाल बेलाचं झाड आहे. साधू संताच्या सहवासानं ते पुनीत झालेलं आहे. ते वृक्ष भाग्यवान ते वृक्ष आहे ज्यांना गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजी, राष्ट्रसंत अप्पाजींचा सहवास मिळाला, सेवा करायला मिळाली, लिंग पूजेला बिल्वदळ देता आली. त्या बिल्व वृक्षाचे आम्ही सर्वजण 5 बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत बिल्वदळ तोडलेले आहेत. आणि गुरु दर्शनासाठी अप्पा जेथे बसतात तेथे दुसऱ्या मजल्यावर आम्ही पायऱ्या चढत आहोत. प्रत्येक पायरीवर पाऊल टाकताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः आम्ही पायऱ्या चढून वर आलेलो आहोत. वर आल्याबरोबर परमपूज्य अप्पा त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत. अप्पानं कपाळावर त्रिपुंड भस्म धारण केलेला आहे, कुंकुम लावलेला आहे, चेहऱ्यावर दिव्य प्रसन्नता आहे. अप्पाने शुभ्र पांढरा शर्ट परिधान केलेला आहे, धोती परिधान केलेली आहे. अप्पाचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. गळ्यात रुद्राक्षाची माळ शोभत आहे. हिरवं सोवळं अप्पाने गळ्यामध्ये टाकलेलं आहे. आणि असं सुंदर रूप पाहून आम्हाला आनंद झालेला आहे आणि आम्ही आलेलं पाहून परम पूज्य अप्पालाही आनंद झालेला आहे. प्रसन्न वदनानं स्मित हास्य करत परम पूज्य माऊली आमचं स्वागत करत आहेत. अत्यंत करुणेने भरलेल्या नेत्रानं आमच्यावर कृपा दृष्टी टाकत आहेत. आम्ही अप्पाच्या जवळ गेलेले आहोत. अप्पासाठी आम्ही स्वतःच्या हातानं प्रत्येक फूल तोडताना शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत
फूल तोडलेलं आहे. शिवाय नमः याचा अर्थ होतो नमः म्हणजे मी नाही, माझं नाही. शिवाय म्हणजे सर्व काही शिवाचं आहे. आपला अहंकार बाजूला ठेवून फूल तोडणारा शिव, फूल शिव आणि ज्यांच्यासाठी माळ ओतोय तेही शिव या भावनेने सुगंधित फुलाच्या मध्ये बिल्वदळ ओवून आम्ही माळा ओवलेल्या आहेत. आणि परमपूज्य गुरु माऊलीच्या दंडावर मनगटावर आम्ही सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत. आणि गळ्यामध्ये आम्ही पुष्पहार आप्पाच्या घालत आहोत. आणि परमपूज्य माऊली आशीर्वाद रूपानं तोच हार आमच्या गळ्यात घालत आहेत. आम्ही आता आप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमचा डावा हात परमपूज्य आप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. खाली अभिषेकाचं ताट ठेवलेलं आहे. आमच्या उजव्या हाताला पवित्र जलानं भरलेला कुंभ आहे. त्या जलावर तळहात वरी ठेवून शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत ते पाणी भगवंताच्या नामानं अभिमंत्रित केलेलं आहे. आणि आता आम्ही आप्पाचे चरण प्रक्षालन करत आहोत. चरणाचा शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत अभिषेक केलेला आहे. आणि ते तीर्थ गुरुचरणीच तीर्थ जे ज्ञान तीर्थ आहे ते तीर्थ आम्ही प्राशन केलेलं आहे. गुरु तीर्थाच्या प्राशनानं आमच्या देहाचे समस्त आधिभौतिक ताप, आधिदैविक ताप आणि आध्यात्मिक ताप निघून गेलेले आहेत. सर्व रोग निघून जाऊन आमचा देह निरोगी कंचन काया वज्रकाया झालेला आहे. आणि आमच्या अंतकरणातले राग द्वेष काम क्रोधादी विकार निघून जाऊन गुरु तीर्थानं आमचं अंतकरण पवित्र झालेलं आहे. आम्ही आता आप्पाचे चरण पवित्र पांढऱ्या स्वच्छ धुतलेल्या वस्त्राने उपरण्याने अलगद हळुवार पुसून घेत आहोत. आणि पवित्र भस्म शिवाय नमः म्हणून आम्ही दोन्ही चरणाला लावलेलं आहे. हल्दी कुंकुम लावून आप्पाच्या अंगुठ्याची आम्ही पूजा केलेली आहे. आणि आम्ही तोडून आणलेले बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः आप्पाच्या चरणी अर्पण केलेले आहेत. आप्पांची आरती केलेली आहे. आणि साष्टांग दंडवत प्रणिपात केलेला आहे. आप्पाच्या चरणावर आमचं मस्तक टेकलेलं आहे. आणि आप्पाला आम्ही आप्पा हे शरीर, हे मन, ही वाणी, हा प्राण आणि हा प्राकृत अहंकार मी पण तुमच्या चरणी समर्पित केलेला आहे. आम्हाला प्राप्त झालेलं एक शरीर, एक मन, एक वाणी, एक बुद्धी, प्राण आणि अहंकार मीपणा सर्व काही तुमच्या चरणी अर्पण केलेलं आहे. आप्पा आता आम्ही तुमचे झालेलो आहोत. सर्वस्वी शरणागती करून आम्ही आप्पाच्या चरणाजवळ बसून सर्वांनी हात जोडलेले आहेत. हात जोडून आप्पाला विनंती करत आहोत. आप्पा तुम्ही मानवाचा महादेव करणार शिवयोग शास्त्र लिहिलेलं आहे. ते शिवयोग शास्त्र तुम्ही आपल्या मुखानं आम्हा लेकरांना सांगावं, शिकवावं अशी आमची इच्छा आहे. आमच्यावर कृपा करा. त्यावेळेस प्रसन्न वदनानं स्मित हास्य करत परमपूज्य आप्पांनी आमची विनंती स्वीकारलेली आहे. आणि आपण सर्वजण मनाचे कान करून
अप्पाची अमृत वाणी ऐकण्यासाठी चरणाजवळ बसलेलो आहोत. अप्पा शिवयोग शास्त्र सांगत आहेत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र, जे जीवाला शिव करणार, आत्मा शिवरूप देवाचा संकल्प, मी हा विकल्प वाया माझा, माझा आत्मा शिव आहे. माझ्या आत्मशक्तीच्या विकासाने हे विश्व निर्माण झालेलं आहे. विश्वातील सर्व प्राणी मात्र माझ्या संकल्पातून निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्या अंतर्यामी माझंच स्वरूप प्रकट झालेलं आहे. मी आणि हे विश्व वेगळे नाही, ही जाणीव म्हणजे शुद्ध विद्या. ही आहे शिवाची म्हणजे माझी आध्यात्मिक सृष्टी. शिव, शक्ती, सदाशिव, ईश्वर आणि शुद्ध विद्या. आणि ज्यावेळेस मला आणखीन विकसित व्हायची अशी इच्छा झाली, त्यावेळेस माझ्या शुद्ध इच्छेमध्ये स्वार्थ शिरला आणि माया, कला, राग, विद्या, काल, नियती, पुरुष या 7 तत्वाची आधी दैविक सृष्टी झाली. इथं मला माझ्या स्वरूपाचा विसर पडला आणि ही आधी दैविक सृष्टी म्हणजे माझं स्वतंत्र गमावलं. देवानं ठेवील तसं राहो, मी काय देव आहे का असं म्हणून पारतंत्र्यात आलो आणि पुढं आधी भौतिक सृष्टीची निर्मिती केली. प्रकृती, मन, बुद्धी, अहंकार, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि पंच महाभूत या 24 तत्वाची आधी भौतिक सृष्टी केली आणि स्वतःच आध्यात्मिक स्वरूप विसरून आधी दैविक सृष्टीमुळे पारतंत्र्यात आलेला जीव, जो प्रकृतीचा स्वामी होता, तो सतरजतमा या प्रकृतीच्या अधीन झाला आणि पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून, पंच कर्मेंद्रियाच्या माध्यमातून, पंच विषयाच्या सुख घेण्यासाठी, त्या सुखासाठी हे सुख पाहिजे, ते सुख पाहिजे असं म्हणून बंधनात पडला. मायेची या संगे विश्व निर्मिले, मायेने झाकेले निज रूप आणि त्या मायेनं स्वतःच निज रूप झाकलेलं आहे. आपण आता बंधन या प्रकरणाचा विचार करत आहोत. बंध काय आहे हे इथं सांगतात. इतराप्रमाणे या जीवात्म्याला भ्रम झालेला नसतो, तर त्याचे यथार्थ स्वरूप संकोचित झालेले असते. आपलं यथार्थ स्वरूप संकोचित झालेलं आहे. आपण जे नाव घेऊन फिरतो ते जन्मताच आलेलं नाव आहे का 12व्या दिवशी ठेवलेलं नाव आहे? 12व्या दिवशी ठेवलेलं नाव आहे. सांग. 12व्या दिवशी ठेवलेलं नाव आहे. त्या नावाचा आम्ही अभिमान घेऊन फिरतो. मग जन्मताच आम्हाला नाव नाही.
आम्ही जन्मताच शुद्ध चैतन्य स्वरूप, तिथं कसलाही विकार नाही. लहान बाळाच्या मनामध्ये कसलाच विकार नसतो. त्याला कोणीही उचलून घ्या, कोणीही उचलून घ्या, ते प्रसन्नपणे हसत, निरागसपणे हसत, निरागसपणे त्याच्या काकत खेळत. त्याला माहिती नाही की हा माझा आहे आणि हा लोकाचा आहे. पण आम्ही 12व्या दिवशी त्याला नाव ठेवतो आणि शिकवतो, मी तुझी आई आहे, हे तुझे बाबा आहेत, हे तुझे मामा आहेत, ही तुझी आजी आहे, हे तुझे आजोबा आहेत. आणि त्याच्यामध्ये संसार भरायला चालू करतो. जसं मोबाईलच्या मेमरी मध्ये गाणी भरल्या जातात, भक्तिगीत भरल्या जातात, तसं ही कोरी शुद्ध चैतन्य स्वरूप मेमरी असलेली, त्या मेमरी मध्ये आम्ही संसार भरायला चालू करतो. हे माझे, हे आपल्या घरचे आहेत, हे आपल्या शेजारचे आहेत. तो छोट बाल असत पाळण्यातलं, ते महिना दीड महिन्याचं लेकरू, मी आणि विश्व वेगळं नाही, आम्ही एकच आहोत, त्याला सर्व माझेच वाटतात. त्याच्या मनामध्ये संकल्पही नसतो आणि विकल्पही नसतो. ही अनुभूती आपण घेतली आहे का? बोला. ही निरागस लेकराची अनुभूती आपण घेतली आहे का? नाही. बाळ बघितलं नाही तुम्ही पाळण्यातलं? सुरुवातीला कोणीही उचलून घेतलं तर त्याच्या काकेत हसत राहायचं, खेळत राहायचं. त्याला ही माझी आहेत आणि हे परके आहेत असा भेद नसलेलं बाळ तुम्ही पाहिलं आहे का? हो, पाहिलं आहे. हो. तुमच्या बाळाचा तुम्ही अनुभव घेतलाय का तसा शुद्ध हो चैतन्य स्वरूपात? हो हो हो, घेतला. आणि आम्ही त्या बाळाला शिकवलं, हे आपले आहेत, हे लोकांचे आहेत, हे घरचे आहेत, हे बाहेरचे आहेत. आणि मादालसा नावाची एक आई, ती आपल्या बाळाला पाळण्यामध्ये पाळणा देताना शुद्धोशी बुद्धोशी निरंजनोशी, बाळा तू शुद्ध आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू प्रेम स्वरूप आहेस, विश्वव्यापक चैतन्य आहेस, तू पूर्ण तृप्त आहेस, असं म्हणून त्या मादालसेन आपल्या बाळाचा पाळणा घातला. आणि आम्ही त्या व्यापक असलेल्या बाळाला मर्यादित करतो. बाळ, तू ह्या घरात जन्मलेला आहेस, तुझं नाव विश्वनाथ आहे, तुझं नाव वैजनाथ आहे, तुझं नाव सदाशिव आहे, तुझं नाव गणपती आहे, तुझं नाव पार्वती आहे. आम्ही त्या बाळाला संकोचित केलं, त्याचं विश्वव्यापक स्वरूपाचा त्याला विसर पाडला. संत काय करतात? आपणासारखे ओढपाठ आहे का? करीती तात्काळ नाही सगळं काळ ते वेळ तया लागे. ओम हा, नमः शिवाय. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. संत काय करतात? आपण जसं मुक्त असतात, आपण जसं शुद्ध असतात, आपण जसं पवित्र असतात, तसं आपल्या सानिध्यात आलेल्याला काय करतात? विश्वव्यापक तू चैतन्य स्वरूप आहेस, तू शिव स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, विश्वामधल्या प्रत्येक कणाकणात ओतप्रोत भरलेलं चैतन्य तूच आहेस, तू आणि विश्व वेगळे नाहीत. ही अनुभूती संत देतात. आणि आम्ही आमच्या घरी जन्मलेल्या बाळाला काय करतो? आपणासारखे करीती तात्काळ. आपण कसे आहोत? मर्यादित झालेले आहोत, संकोचित विचाराचे झालेलो आहोत.
आणि त्या शुद्ध स्वरूप बाळाला आपणासारखे आपण कसं करतो आपण? संसारी करतो. संकुचित करतो. संसारिक संकोचित करतो आपण बाळाला. काय करतो? संकोचित करतो. हे बाळा, तू सगळ्याच्या काकत जाऊ नको रे. तू तुझ्या आईच्या कडेवर बसलं पाहिजे. मी तुझी आई आहे, हे तुझे बाबा आहेत, हे तुझे आत्या आहे, हे तुझे मामा आहेत. हा विचार आपण त्याच्यामध्ये प्रविष्ट करतो. आणि हा विचार आपण त्याच्यामध्ये प्रविष्ट केल्यानंतर ते बाळ जसं जसं मोठं होईल तसं तसं ते काय करतं? त्याच्यामध्ये विकार शिरतात. पुन्हा ते दुसऱ्याच्या कडेवर जातं का हो? दुसऱ्याच्या कडेवर जातं का? घरचे माणसं सोडून पुन्हा दुसऱ्या नाही जात तो दुसऱ्याकडे. नाही जात नाही. मग त्याला संकोचित करणारे कोण? आम्ही आम्ही. आईच कोणीतरी घरी येतं दुधाचे. हा, बोला. बाळ जसं जसं मोठं होतं तसं तसं आम्ही त्याला, कोणीतरी घरी पैसे मागायला येतं आणि बाळा तुझी आई आहे का घरी? त्यावेळेस बाळ सांगतं, आई आहे. आई स्वयंपाक करत आहे काकू, या तुम्ही मध्ये या. आई स्वयंपाक करत आहे, तुम्ही मध्ये या. मग ती येते काकू, आणि बरं झालं हो, आम्हाला काम पडले तुमचे ते दुधाचे महिन्याचे 1800 रुपये आम्हाला देऊन टाका. त्यावेळेस आई आई काय करत असेल त्या लेकराकडे बघून? कल्पना करता येईल तुम्हाला? सांगता येईल आई काय करत असेल? पहिल्यांदा म्हणील त्यांचे आले हा, आलेल्या माणसाला ते काय ते पैसे देईल आणि पुन्हा सांगेल त्या लेकराला, तुला काही अक्कल नाही. अरे, कुणी पैसे मागायला आलं की आपली आई घरी नाही म्हणून सांगायचं, कुठं तर बाहेर गेले म्हणून सांगायचं. मग खोटं बोलायला कोण शिकवलं? खोटं बोलायला कोण शिकवलं? आईने शिकवलं ना पहिल्या. आईनं शिकवलं. मग आई बाळाच्या आईला जर बाळाचं हित व्हावं वाटत असेल तर आईनं बाळाला उपदेश काय केला पाहिजे? बाळा, तू शुद्ध स्वरूप आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, विश्वात भरलेलं चैतन्य तूच आहेस, सर्व प्राणी मात्रामध्ये भरलेलं चैतन्य तूच आहेस. बाळा, तू आणि हे विश्व वेगळं नाहीस, असा बोध. गर्भात असताना 8व्या महिन्यात लिंग बांधण्याचा उद्देश काय? सुनबाईला, प्रत्येक सुनबाईला परमपूज्य आप्पा लिंग बांधायची दंडावर, आणि ते लिंग बांधल्यानंतर त्या बाळाचा लिंग पूजा करायची. आईनं ती लिंग पूजा करावी आणि त्या लिंगाचा तीर्थ प्रसाद त्या आई ज्यावेळेस ग्रहण करते त्यावेळेस त्या नाळ वाटे त्या बाळाला पोहोचतो. जन्मादी लिंग गर्भाशी धारण शिव पंचानन सखा ज्याचा. 8व्या महिन्यामध्ये गर्भाला लिंग बांधला जातो, दंडावर आईच्या लिंग बांधला जातो आणि त्या बाळाला रोज तीर्थ प्रसाद मिळतो. आणि गरोदर स्त्रीनं रोज सत्संग ऐकला पाहिजे, रोज परमरश्याचं पारायण केलं पाहिजे. आणि ते विचार, ते पवित्र विचार
पोटात असतानाच बाळाला मिळतात. आम्ही काय करतो, मोबाईल बघत बघत टाइमपास करतो. मग आम्ही जे बघितलं तेच संस्कार बाळावर होतात आणि पुन्हा मोबाईल बघत बघत स्वयंपाक करतो. आणि सगळ्या मालिका, सासू सुनाचं भांडण, ह्याचं भांडण, हे सगळे विचार त्या स्वयंपाकात घालतो. आणि आंघोळ, लेकरावाला इष्टलिंग पूजा केलास का विचारत नाही आम्ही. त्याला आंघोळ न करताच खायला देतो, प्यायला देतो आणि पुन्हा म्हणतो आमचे लेकर बिघडले. लेकर बिघडायला जबाबदार कोण? कोण आहे जबाबदार? मीच आहेत, आम्हीच. आईच. आम्हीच, आईच. आई म्हणजे शुद्ध विद्या, आई म्हणजे आदिशक्ती, आई म्हणजे जगदंबा पार्वती, आई म्हणजे चितशक्ती, आई म्हणजे भगवती. तुम्ही जर शुद्ध विद्येनं गरोदर असतानाच, गरोदरपणी रोज परमरहस्याचं पारायण केलं, नित्य इष्टलिंग पूजा केली, इष्टलिंग पूजा करून तीर्थ प्रसाद घेताना भावना केली की माझ्या बाळाला गुरु माऊलीचं ज्ञान तीर्थ मिळत आहे. माझा बाळ त्या ज्ञान तीर्थानं त्याचं अज्ञान दूर होऊन शुद्ध चैतन्याची त्याला अनुभूती येत आहे, त्याला आनंद स्वरूपाची अनुभूती येत आहे, त्याला प्रेम स्वरूपाची अनुभूती येत आहे, त्याला नित्य स्वरूपाची अनुभूती येत आहे, त्याला विश्वव्यापक स्वरूपाची अनुभूती तीर्थ प्रसादानं मिळत आहे. अशा भावनेनं ती गरोदर माता ज्या वेळेस प्रसाद खाईल, शिवाय नमः म्हणून घास खाताना आईनं भावना करायची आहे, हा घास, हा प्रसाद माझ्या बाळाला मिळत आहे आणि माझा बाळ गर्भामध्ये त्याला गुरुच्या प्रसादानं शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होत आहे, त्याला आनंदाची अनुभूती येत आहे, त्याला प्रेमाची अनुभूती येत आहे, त्याला पूर्ण तृप्तीची अनुभूती येत आहे. अशा भावनेनं जर त्या माऊलीनं, गर्भवती माऊलीनं प्रसाद घेतला, इष्टलिंग पूजा केली आणि सतत प्रस्तुती होईपर्यंत शिवाय नमा जर नामस्मरण केलं तर तो संत महापुरुष तुमच्या घरी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला ठरवायचं आहे आपल्या घरी संत जन्माला यावा का राक्ष जन्माला यावा. पूर्ण तृप्त महापुरुष जन्माला यावा का पाहिजे 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 म्हणणारा भिकारी जन्माला यावा, हे आपलं आपण ठरवायचं आहे. तर आम्ही जन्मताच शुद्ध बुद्ध निरंजन स्वरूप होतो. पण संसारिक लोकाच्या संगतीनं आम्ही संसारिक खोटं बोलणं, आपलंच, माझाच नवरा, माझेच लेकर, सासू माझी नाही, सासरा माझा नाही, घरात वागताना हे जाऊ माझा नाही, हे दीर माझा नाही, हे सगळं जिथं माझं आलं तिथं तुझं आलं. आणि पाळण्यातल्या बाळाला दूध पाजवताना आईनं शिवाय नमा शिवाय नमा म्हणत त्या बाळाला दूध पाजवलं पाहिजे. शिवाय नमा म्हणत दूध पाजवलं तर ते दूध ज्ञानमय अमृत होऊन त्या बाळाच्या पोटात जाईल आणि त्याची बुद्धी व्यापक होईल. पण आम्ही दूध पाजवताना विचार करतो, ही जाऊ असंच करवली आहे, ती असंच करवली आहे, तिची सासूला कसं घरानं सांगावं लागल, कसं हे करावं लागल, असं सगळं वाईट चिंतन करत जर आम्ही दूध पाजवलं तर त्या दुधातून पारमार्थिक अमृत जाईल का संसारिक रूपी माझं तुझं रूपी विष जाईल बाळाला? बोला. माझं तुझं रूपी विष जाईल. माझं तुझं रूपी विष जाईल. तर आप्पा येतं म्हणतात या प्रस्तावनेमध्ये आम्ही शुद्ध होतो. जन्मता आम्ही बाल स्वरूपात असताना आम्ही शुद्ध स्वरूप
आमच्यात संकल्प नाही, विकल्प नाही. पाळण्यातल्या बाळाला तुमच्या घरी कोणी 1,00,000 रुपयाची थैली आणून ठेवलं तर बाळ खुश होतं का? बोला, नाही होतं का? नाही 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 होणार. होत का होत नाही? त्याला का त्याचं होत काही नाही महत्व बाळ खुश? नाही. त्याला काही महत्वच नाही त्याला पैसे. त्याचं महत्व नाही. निर्विकार आहे तो. तो गुणातीत कांतम परब्रह्म शांतम आहे. तो निर्विकार आहे. त्याचं मन निर्मळ आहे, त्याची बुद्धी निर्मळ आहे, त्याचा देह निर्मळ आहे. आणि अशा निर्मळ बालकाला कुणी 1,00,000 रुपये आणून ठेवलं आणि ते ठेवलेले 1,00,000 रुपये दुसऱ्यानं घेऊन गेलं तर दुःख होतं का? होतं का? नाही होत नाही होत. नाही होत. कारण तो दीप प्रकाशासारखा घरच्या ते उजेड, चोरा ते अंधार, नेनो दीप बारे भिन्न भाव. घरच्याला उजेड आणि चोराला अंधार. तुमचा बल्ब देतो का घरातला? चोर आल्याला बंद होतो का? आणि घरच्या आल्याला चालू होतो का? होतो का? नाही नाही तो भेदभावच नाही ना. हा, त्याच्याकडं भेदभाव नाही. तस त्या बाळापाशी भेदभाव नाही. हे माझ्या घरचे आहेत, हे माझ्या बाहेरचे आहेत, असा त्या लहान बाळापाशी भेदभाव ओम नमः नाही. शिवाय. आणि तो ओम नमः शिवाय. दीपू ठेविला परिवरी, कवनाते नियमी ना निवारी. आणि कवन कवनिये व्यापारी, राहते तेही नेने. ओम नमः शिवाय. नाव काय बेटा? आराध्या. आराध्या. पूर्ण नाव सांगशील? आराध्या गजानन संगेकर. वा वा वा. कितवीला आहेस बेटा तू? 7वीला जाते. वा वा. 7वीला असून हे बाळ पाठ ऐकत आहे. खूप भाग्यवान आहेत. त्याला संतांच्या ओव्या पाठ आहेत, अभंग पाठ आहेत. असे भाग्यवान लेकर आहेत. शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. आणि असं शुद्ध असलेलं बाळ, ज्याच्यामध्ये माझं तुझं भेद नाही, असं आम्ही सगळे होतो का नाही जन्मताच? आमचं नाव ठेवायच्या आधी आम्ही शुद्ध बुद्ध निरंजन होतो की नाही? होतो. होतो की नाही? होतो. 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 आम्हाला आमच्या घरच्या लोकांनी आमच्यामध्ये संसार शिरवला आणि आमच्या बुद्धीमध्ये काय केला? बुद्धीला संकोचित केलं. आमचं यथार्थ स्वरूप विसरलं. आणि आम्ही 12व्या दिवशी ठेवलेल्या नावाचा अभिमान, आम्हाला मिळालेल्या रूपाचा अभिमान, आम्हाला मिळालेल्या बुद्धीचा अभिमान, आम्ही वाचलेल्या 4 अक्षराचा अभिमान, आम्ही सौंदर्याचा अभिमान करतो. त्यावेळेस आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, आमच्यापेक्षा किती तर सुंदर लोक आहेत की नाहीत जगामध्ये? आहेत का नाहीत? का सर्वात सुंदर आम्हीच? बोला. आमच्यापेक्षा सुंदर लोक जगात आहेत का नाहीत? आहेत आहेत आहे. मग माझ्यापेक्षा जर सुंदर लोक असतील तर मला सौंदर्याचा अभिमान करण्याचं काय कारण आहे? माझ्यापेक्षा जर बुद्धिमान लोक जगामध्ये असतील तर माझ्या बुद्धीचा अभिमान करण्याचं काय कारण आहे? माझ्यापेक्षा जर श्रीमंत, एकापेक्षा एक कितीतर श्रीमंत लोक जगामध्ये आहेत, तर माझ्या श्रीमंतीचा मला अभिमान करण्याचं काय कारण आहे? मला जर परमर्शातल्या 4 ओव्या पाठ असतील तर मी खूप पाठांतर असलेला म्हणून अभिमान करण्याचं काय कारण आहे?
पूस गावातील, अंबाजोगाई तालुक्यातल्या पूस गावातील अनेक माऊल्यांना पूर्ण 17 अध्यायाचा परमरहस्य ग्रंथ पाठ आहे. मग त्यावेळेस मला 4 ओव्या पाठ असल्याचा अभिमान किती केवढा राहिला. तर संत सांगतात, निंद्य अभिमान शुद्ध समाधान, आवडते कोण घी राया. चॉईस देतात, तुम्हाला पर्याय देतात. निंद्य अभिमान शुद्ध समाधान, आवडते कोण घेई राया. अभिमान कसा आहे? निंदनीय आहे. आणि समाधान कसं आहे? बोला. शुद्ध समाधान. समाधान कसं आहे? शुद्ध आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेस शुद्ध असता त्या त्यावेळेस तुम्हाला समाधानाची प्राप्ती होते. तुम्ही स्नान करत असताना जर तुम्ही प्रत्येक तांब्या अंगावर ओतताना शिवाय नमः म्हणत देवाचं नाव करत, या देहावर इष्टलिंग आहे आणि हा देह माझं देवालय आहे या भावनेनं जर तुम्ही स्नान केलं तर तुमचं मन त्या नामामध्ये राहील आणि तुमची बुद्धी निर्मळ राहील आणि ती तुमची स्नान राहणार नाही तर तुमचा देहाचा अभिषेक होऊन जाईल आणि तिथं तुमची शुद्धता असल्यामुळे त्या स्नानामध्ये तुम्हाला समाधान लाभणार आहे. तुम्ही पूजेला बसलेले असताना माझे गुरु माऊली माझ्या हृदयात आहेत आणि गुरु माऊलीच इथं माझे पूजेला बसलेले आहेत. गुरु माऊली आसनावर पूजेला बसलेले आहेत आणि गुरु माऊली डोक्यावर भस्म धारण करत आहेत, कपाळावर भस्म धारण करत आहेत, दंडाला, कोपऱ्यावर, मनगटावर, पोटाला, छातीवर, पाठीवर, मानेवर 15 ठिकाणी गुरु माऊली भस्म धारण करत आहेत. अशा भावनेनं भस्म धारण करताना तुमचा भाव कसा असेल? शुद्ध असेल. इष्टलिंग सजिकेतून बाहेर काढला, तळ हातावर ठेवला. अभिषेक करताना गुरु माऊली इष्टलिंगाचा अभिषेक करत आहेत. अशा शुद्ध भावनेनं तुम्ही अभिषेक केला. इष्टलिंगाला भस्म लावताना तुम्ही गुरु माऊली भस्म लावत आहेत, गुरु माऊली कुंकुम लावत आहेत, शिवाय नमा म्हणत गुरु माऊली पूजा करत आहेत. अशा भावनेनं तुम्ही पूजा केल्यावर तुमच्यामध्ये मी पूजा केली असा अभिमान राहील का? बोला. नाही राहणार. अभिमान राहील का? नाही राहणार. पूजा करशी, पूजा घेशी, देव भक्त तूच आहेसी. पूजा करणारा कोण? तूच. ज्यांची पूजा करत आहोत ते कोण? लिंग म्हणजे कोण? इष्टलिंग गुरुने दिले जेव्हा हाती, काय निरोपिले शिष्याप्रती, ही जानोनी माझीच मूर्ती मदभावे पूजिजे. इष्टलिंग दीक्षा देताना गुरु माऊलीने आमच्या तळहातावर लिंग दिला आणि काय सांगितलं? हे लिंग नाही बाळा, हे तुझ्या गुरुचं स्वरूप आहे, ही माझीच मूर्ती आहे. या भावनेनं तू पूजा कर. मग पूजा करणारे गुरु माऊली, लिंग रूपात पूजा करून घेणारे गुरु माऊलीच. इथं तुमचा मीपणा राहिला का? राहिला का? नाही. पूजा नाही. पूजा करशी, पूजा घेशी, देव भक्त तूची आहेसी. येते मी कोण आहे वर्षपधोजा, येते कोण आहे मी दूजा, अवघा तूची वर्षपधोजा. इथं मी पूजा करणारा मी कोण आहे? मी पूजा केलं म्हणून अभिमान करणारा मी कोण आहे? पूजेसाठी पाणी मी तयार केलं का? पूजेसाठी फुलं मी तयार केले का? पूजेसाठी भस्म मी तयार केलं का? मी काय केलं म्हणून मी पूजा केली म्हणून अभिमान ठेवायचा?
बिल्वपत्र आदी सर्व स्वतः तूची महादेव. बिल्वपत्र आदी सर्व स्वतः तूच महादेव झालास. ए महादेवा, हे सद्गुरुनाथा, तू निर्गुण निराकार आहेस. तू आम्हाला भक्तीला लावण्यासाठी आमची संकोचित झालेली बुद्धी पुन्हा व्यापक करण्यासाठी तू काय केलास? सद्गुरूच्या रूपाने अवतरित झालास. तूच लिंगाच्या रूपाने अवतरित झालास आणि तूच जंगमाच्या रूपाने येऊन धर्म उपदेश केलास. हे एक निर्गुण मूर्ती स्त्री भागा आली, गुरु लिंग जंगम ऐशी भासली. तर पूजा करताना गुरु माऊलीच पूजा करत आहेत आणि लिंग रूपातही गुरु माऊलीच आहेत. अशा भावनेनं पूजा करावी. आणि स्वयंपाक करताना गुरु माऊलीच त्यांच्यासाठी प्रसाद तयार करत आहेत आणि खाणाऱ्याच्या हृदयामध्ये बसलेले गुरु माऊलीच आहेत. अशा भावनेनं जर घरात प्रसाद झाला तर घरातली आदिशक्ती म्हणेल का, मी एक दिवस झोपून राहू द्या, तुम्हाला खायला मिळते का बघूत? म्हणेल का? म्हणेल का? नाही म्हणणार. तिला अभिमान येईल का? ती 10 वेळेस म्हणून दाखवते, मी आहे म्हणून ह्याचा संसार आहे. मी आलं नसते त्याच काहीच खरं नव्हतं. असं म्हणताना तिच्यामध्ये अभिमान असतो. अभिमान आला म्हणजे ती कोणती माया झाली? कोणती अशुद्ध माया माया. झाली? अशुद्ध माया. अशुद्ध माया. अशुद्ध माया, अपरा माया, अधो माया झाली. मग तुम्ही कसे आहात? अशुद्ध माया आहात का भगवती चितशक्ती आहात? कोण आहात तुम्ही? भगवतीची शक्ती. चितशक्ती आहात तुम्ही. मग चितशक्तीचं काय सांगतात परमरहस्यामध्ये? आता नमो चितशक्ती, जी जगन्माता पार्वती, अज्ञ जना उत्तम गती, जीचिया अनुग्रहे. आता नमो चितशक्ती, मनमत माऊली सारखे संत तुम्हाला नमस्कार करतात. तुम्ही चितशक्ती आहात. परमार्थाची सूत्रदोरी तुमच्या हातात आहे. माय माऊल्यांनो, मनमत माऊली तुम्हाला नमस्कार करतात. आता नमो चितशक्ती, तू चितशक्ती आहेस. ही आई तू चितशक्ती आहेस. तू जगन्माता आहेस आणि तुझ्या कृपेशिवाय घरातल्या माणसाला वळण लागणार नाही. जी आई पहाट बाळाला उठवते, बाळा पहाट उठ, ब्रह्ममुहूर्तावर उठ, तू स्नान कर, तू शिवपाठ म्हणत स्नान कर, तू इष्टलिंगाची पूजा कर, शिवयोग शास्त्राचा पाठ चालू आहे, तू श्रवण कर. ती आई काय असते? चितशक्ती असते. ती आई काय असते? जगदंबा असते. झोप माय झोप, आत्ताच का तुझं परमार्थ करायचं वय झाले? करशील मन म्हातारपणला इष्टलिंग पूजा दीक्षा, म्हातारपणला घेशील. त्यावेळेस तुम्ही काय होता? तुम्ही काय होता त्यावेळेस? त्यावेळेस तुम्ही काय होता? अशुद्ध माया असते त्यावेळेस. तुमचं चितशक्तीच त्यावेळेस अशुद्ध माया असते. आंघोळ करणार ते लेकराला चहा करून देता, तुम्हीही आंघोळ करत नाही. लेकरालाही नाश्त्याला देता आंघोळ करणार ते, तुम्ही स्नान करत नाही. लेकरालाही आंघोळ करायला सांगत नाही. आणि तसंच पारोशानं त्याला नाश्त्याला करून देता आणि ते लेकरूही पारसच खात. आणि उद्या जर उलट बोलू लागतं त्यावेळेस याला जबाबदार कोण? आपणच आहोत ना. याला जबाब आपणच आहोत. तर आपल्या घरी जन्मलेलं बाळ शुद्ध असावं. तर आता ज्यांच्या घरी ज्यांच्या सुना मुली गर्भवती आहेत त्यांनी 8व्या महिन्यामध्ये त्या बाळाच्या आईला लिंग बांधावा आणि रोज इष्टलिंग पूजा करायला लावावी. आणि पूजा करताना शिवाय नमा म्हणून तुम्ही केलेला जप पोटातलं बाळ श्रवण करेल. तुम्ही लिंगाचं तीर्थ घेताना या लिंगाचं तीर्थ घेऊन माझ्या बाळाचं अज्ञान दूर होत आहे
माझं बाळ शुद्ध चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, नित्य आहे, मुक्त आहे, सर्व व्यापक आहे. या भावनेत त्या ज्ञान तीर्थानं माझं बाळ शुद्ध पवित्र होत आहे असा आईनं संकल्प करावा. पाळण्यातल्या बाळाला पाळणा घालताना, बाळा तू शुद्ध आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू निरंजन स्वरूप आहेस, तू सर्व व्यापक आहेस. अहो जन्मताच जयाचा गर्भीच मंत्रपिंड, संस्कारे निपजला मार्तंड, अविद्या अनाचार बंड, राहे किवी तेथे. ज्या बाळाला गर्भामध्येच संस्कार मिळाले, गर्भामध्येच तो मंत्रपिंड झाला, पुन्हा आईच्या संस्कारानं पाळणा घालताना, बाळा तू शुद्ध आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू सर्व व्यापक आहेस, सर्वांमध्ये भरलेलं चैतन्य तूच आहेस, बाळा तू शिव आहेस, असं म्हणून ज्यावेळेस आई पाळणा घालते, जन्मताची गर्भ मंत्रपिंड, संस्कारे निपजला मार्तंड, आणि ही चितशक्ती आई त्याच्यावर संस्कार करते, त्याला स्नान करायला लावते, इष्टलिंग पूजा करायला लावते. आवाज येतोय का सगळ्यांना? नाही 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 येत उषाताई. आवाज येत आवाज गेला. नाही. बंद झाला ताई, रेंज चालली वाटतं. आवाज बंद झालेला आहे. छान येते आवाज. आम्हाला येत नाही. नाही आवाज नाही येत बघा. काहीच कळत नाही, आवाज येत नाही हो. आवाज काहीतरी बारीक गुणगुण ज्यांना येत जय नाही गुरु, जय गुरुदेव. जय गुरुदेव. बोला बोला. हा येतोय आवाज. तर हा, आता येतो. येतोय येतोय येतोय. येतोय. हा आप्पा म्हणतात, बुद्धी संकोचित झाल्यामुळे जीव बंधनात पडतो, आणि बुद्धीला जर संकोचित होऊ द्यायचं नसेल तर त्याची जबाबदारी कुणावर आहे? कुणावर आहे? आई वडिलावर दोघांवर. आई वडिलावर जबाबदारी आहे. आईवर विशेषतः जबाबदारी आहे. वडिलाचं तेवढं काळ सानिध्य मिळत नाही. आईनं चितशक्ती झालं पाहिजे, स्वतःला जगदंबा समजलं पाहिजे, पार्वती समजलं पाहिजे, आणि तिनं तिच्या पतीला इष्टलिंग पूजा शिकवली पाहिजे, तिच्या पतीला सत्संगाला घेऊन गेलं पाहिजे, तिच्या पतीला गुरुदर्शनासाठी आणलं पाहिजे. पाद्य पूजा करताना आम्ही दोघही नवरा बायको तिथं बसलेलो आहोत, आणि दोघं मिळून अप्पाच्या चरणाचा अभिषेक करत आहोत, असा जर भाव ठेवला तर अख्खं कुटुंबाला गुरुपूजा मिळते, गुरु दर्शन मिळतं, गुरुची अमृतवाणी मिळते. तर आमची बुद्धी संकोचित करण्यामध्ये आम्ही स्वतः आहोत. आमच्या बाळावर हे माझे, हे तुझे म्हणून जे आम्ही संसार भरतो, तो संसार त्याला संकोचित करतो, आणि पुन्हा तो मी म्हणू लागतो, माझे माझे म्हणू लागतो. इतकंच की पुन्हा एवढं त्याच्यामध्ये माझंपणा येतं. माझी बायकून माझी लेकरं मायबापाला म्हणतो, खोली घ्या, तुम्ही बाजूला राहा, करून खावा. ती खोली देणाराही बराच म्हणायची वेळ आली ह्या काळामध्ये, नाहीतर सरळ वृद्धाश्रमामध्ये आई वडील नेऊन ठेवले.
मग तुम्ही किती पैसा कमवला, जर तुमचे लेकरं तुम्हाला विचारत नसतील, त्याच्यावर जर संस्कार नसतील, तर तुमच्या पैशाची किंमत किती हो? पैशाची किंमत किती तुमच्या? शून्य. मग तुम्ही निश्चय केला पाहिजे, मी भगवती आहे, मी चित्शक्ती आहे, मी जगदंबा आहे आणि माझ्यामध्ये आज्ञजनाला उत्तम गती देण्याची शक्ती आहे, मी शिवाची शक्ती आहे आणि मी शुद्ध विद्या आहे, मी शुद्ध माया आहे. माझ्या घरात उद्या जर नातू जन्मणार असेल तर मी माझ्या सुनेला इष्टलिंग दीक्षा देईन, तिला पूजेसाठी वेळ देईन. तू पूजा कर बाई, तू तीर्थप्रसाद घे, तू शिवपाठ कर, स्वयंपाक कर आणि बाळ जन्मल्यावर पाळण्यात घालून त्याला तू आनंद स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू प्रेम स्वरूप आहेस, तू विश्वव्यापक आहेस. असा संस्कार जयाचा गर्भीच मंत्रपिंड, संस्कारे निपजला मार्तंड. तुमच्या नातापशी, तुमच्या मुलापशी अविद्या अनाचार हे बंड जवळ सुद्धा येणार नाहीत. हे संतांचं वाक्य प्रमाण आहे. हे आपण लक्षात ठेवावं आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. संस्कार नसल्यामुळं मुलं मोठे होऊन दारू पितात, जुगार खेळतात आणि अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकतात. त्याच्यासाठी आईची जबाबदारी आहे, त्याला कसं घडवायचं. कुंभाराच्या जर मनात आलं तो सुंदर माठही घडवू शकतो आणि चिलीमही बनवू शकतो. त्याच मातीची माठ काय करील, स्वतःही थंड राहील आणि पाणी पिणाऱ्यालाही काय देईल, थंड पाणी देईल. आणि चिलीम काय करील हो, चिलीम काय करील, स्वतःही गरम होते आणि दुसऱ्यालाही गरम करते. स्वतःही जळते आणि दुसऱ्यालाही जाळते. तो गांजा वळणारा माणूस, त्याचं हृदय, त्याचे फुफ्फुस खराब होतील का नाही? तर त्या कुंभारानं जर पवित्र संकल्प केला तर तो माठ बनवू शकतो आणि तो माठ आपणही आयुष्यभर थंड राहतो आणि जवळ येणाऱ्यालाही थंड प्रदान करतो, शांती प्रदान करतो, त्याला तृप्त करतो थंड पाणी पाजून. आणि जर चिलीम जर बनवली तर ती चिलीम आयुष्यभर स्वतःही जळते आणि ज्याच्या सानिध्यात जाते त्यालाही जळते. तर आम्हाला ठरवायचं आहे, आमच्या लेकराला थंड माठ तयार करायचा आहे का चिलीम तयार करायची आहे? बोला. माठाप्रमाणे थंड तयार करायचं. माठ तयार करायचा आहे. संस्कार युक्त महापुरुष आमच्या घरी जन्मला पाहिजे. हे जर कोण महापुरुषाला जन्म देण्याचं आणि महापुरुष घडवण्याचं काम कोण करतं, कोण करू शकतं? जय गुरुदेव. आई करू शकते. जिजाबाई not only tended him lovingly but also made him a great man. आई जिजाऊनं बाल शिवाजीला केवळ प्रेमच दिलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष बनवण्यामागे कुणाची कृपा झाली? शिवरायावरती. बोला. माझी जाऊ जिजाऊची कृपा झाली. तुम्ही ठरवलं तर प्रत्येक घरामध्ये स्वराज्य निर्माण करणारा छत्रपती जन्माला येईल. तुम्ही ठरवलं तर तुमच्या घरी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य अप्पाजी सारखे संत येतील, मन्मथ माऊली सारखे संत येतील, बसवेश्वरासारखे महात्मे जन्माला येतील. आता आपुला आपण करावा विचार, तेने सौख्य फार होय जीवा. ही माझी वाक पुष्प पूजा, समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी.